Hello, students. Today I am going to explain the poem The World is Mine. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बघा आपल्याकडे जे असतं त्याची आपल्याला किंमत नसते, पण जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याला कुठंतरी हवं असतं. त्याचे आपल्या मनामध्ये त्याचा मोह असतो की जे दुसऱ्याजवळ आहे ते मला मिळायला हवं. आणि मग जे दुसऱ्याकडे आहे ते मला मिळावं त्याच्या नादामध्ये आपण जे आपला जो वेळ खराब करून घेतो आपल्या आयुष्यामधला, त्याच्यामध्ये जे आपल्याकडे आहे त्याचासुद्धा आनंद आपल्याला व्यक्त करता येत नाही. तर असाच विषयाभोवती फिरणारी ही कविता आहे, ज्या कवितेचं नाव आहे द वर्ल्ड इज माइन. वर्ल्ड इज माइन म्हणजे हे जग माझं आहे. सी, बघा पोएट काय म्हणत आहे. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आय एन्व्हिड हर. शी सीम्ड सो गे अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. बघा आज मला बसमध्ये एक आय सॉ लवली गर्ल, एक सुंदर अशी गोड अशी मला मुलगी दिसली विथ सिल्कन हेअर. तिचे केस कसे होते? सिल्कन म्हणजे सॉफ्ट सिल्की असे स्ट्रेट असे तिचे केस होते. आय एन्व्हिड हर. जर दुसऱ्याजवळ काही चांगलं असलं जे आपल्याकडे नाही आहे ते बघितले की आपल्याला त्याचा लगेच हेवा वाटतो, मत्सर वाटतो. तर इथं सुद्धा पोएट म्हणत आहे की टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. एक सुंदर अशी मुलगी बघितली जिचे केस असे लांब सडक आणि सिल्की होते, सॉफ्ट होते, मऊ होते. आणि लगेच मला तिच्याबद्दल काय वाटलं? आय एन्व्हिड हर. मला तिचा मत्सर वाटला. शी सीम्ड सो गे. ती अतिशय आनंदी दिसत होती. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. मला सुद्धा असं वाटलं तिच्याकडे बघून ती तशी सुंदर आहे, तशी जर मी तसं जर का मी सुद्धा असते तर. वेन सडनली शी रोज टू लिव्ह. आणि मग जेव्हा तिचा थांबा आला असेल, स्टॉप आला असेल, ती अचानक उठली जाण्यासाठी. आय सॉ हर हॉबल डाऊन. मी तिला अडखळत जात असताना बघितलं. आय सॉ हर हॉबल डाऊन द एसल. आणि एसल म्हणजे बघा बसमध्ये राईट साईडला पण सीट्स असतात, लेफ्ट साईडला पण असतात आणि मध्ये जो रस्ता असतो ना चालण्यासाठी. सो आय सॉ हर हॉबल डाऊन द एसल. त्या एसलमधून मला ती हॉबल डाऊन मीन्स अडखळत जात असताना दिसली. शी हॅड वन लेग. आणि बघा पुढं पोएट काय सांगत आहे. शी हॅड वन लेग. तिला फक्त एक पाय होता. अँड वर अ क्रच. तिच्या हातामध्ये क्रच होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो चालण्यासाठी ज्याचा आपण आधार घेतो, दॅट इज क्रच. बट ॲज शी पास्ड अ स्माईल. आणि जशी ती माझ्या समोरून जायला लागली तिने काय दिली? एक स्माईल दिली. आणि नंतर पोएट म्हणत आहे, ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. हिअर व्हाईन मीन्स कुरकुर करणे. सतत कायमची माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असं नाही, तसं नाही असं म्हणत जो कुरकुर करत राहतो, स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतो. तर इथं पोएट म्हणत आहे, ओ गॉड फॉरगिव्ह मी. देवा मला माफ कर जेव्हा मी कुरकुर करतो. आय हॅव 2 लेग्स, द वर्ल्ड इज माइन. माझ्याकडे तर 2 पाय आहेत, त्या मुलीकडे फक्त 1 पाय आहे. आणि जर का माझ्याकडे 2 पाय आहे, मी तर काही करू शकतो. द वर्ल्ड इज माइन. हे जग माझं आहे. बघा किती सुंदर असं उदाहरण आपल्याला पोएटने दिलेलं आहे की जेव्हा किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीकडे आपल्यापेक्षा काहीतरी जास्त आहे हे जेव्हा दिसतं तेव्हा लगेच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल हेवा वाटायला लागतो. पण तो हेवा करण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपल्याकडे त्याच्यापेक्षा अजूनही बरंच काही आहे. त्याच्यामध्ये आपण समाधान व्यक्त करत नाही, उलट दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो आणि त्यामध्ये आपण स्वतःचं रक्त जाळून घेत असतो, दुःखी राहतो. पण आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल देवाचे आभार मानून असं जर आपण मनाचा मोठेपणा दाखवला आणि जर का देवाचे आभार मानले, कारण की जे त्याच्याकडे नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहे, म्हणजेच हे जग माझं आहे. पुढं बघा. अँड देन स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच charm. I talked with him. He seemed so calm. And if I were late, it would do no harm. आता बघा. वेन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. मी एका ठिकाणी थोडं स्वीट्स मिठाईच्या दुकानामध्ये मिठाई घेण्यासाठी गेलो. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. आणि त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये एक मुलगा होता, एक यंग मुलगा होता. त्याचा चेहरा इतका सुंदर होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होता, एक गोडवा होता, एक खूप छान असे एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती होते. आय टॉक्ड विथ हिम. आणि मग मी त्या ठिकाणी त्याच्याशी गेल्यानंतर बोललो. ही सीम्ड सो काम. तो अतिशय शांत होता. अँड इफ आय वर लेट इट वुड डू नो हार्म. आणि समजा जर का
त्याची ती शांतता बघून मला असं वाटत होतं की मला जर का इथून जाण्यासाठी नेहमी आपल्याला सततची घाई असते, सदा न कदा घाई असते. मग त्या स्वीटच्या दुकानात गेल्यानंतर तो मुलगा ज्या शांतपणे मला जे स्वीट देत होता, मी जे काही सांगितलं होतं ते देत असताना तो इतका शांत होता की मला असं वाटत होतं की मला जर का इथून जाण्यासाठी उशीर होत आहे, मला काही काम असेल आणि त्या उशिरामुळे याला काहीही म्हणजे याचं काहीही नुकसान होणार नाही आहे. जे काही नुकसान होणार आहे ते माझंच होणार आहे, की त्याच्या बिहेवियरवरून असं दिसत होतं की हा अतिशय शांत आहे. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, जेव्हा मी तिथून म्हणजे माझी मिठाई घेऊन जेव्हा मी तिथून निघालो, ही सेड टू मी, तो मला काय म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन अ काइंड, मी तुमचे आभार मानतो, तुम्ही फार दयाळू आहात, तुम्ही खूप चांगले आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू, तुमच्यासारख्या लोकांसोबत, मित्रमंडळींसोबत मला बोलायला खूप आवडतं. यू सी आय एम ब्लाइंड, बघा मी कसा आहे, आंधळा आहे. आणि जसा तो मुलगा पोएटला सांगतो की मी आंधळा आहे, लगेच पोएट काय म्हणत आहे, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, देवा मला माफ कर जेव्हा मी कुरकुर करतो. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन, माझ्याकडे तर 2 डोळे आहे, त्याला तर बिचाराला दिसतच नाही. ही इज अ ब्लाइंड गाय, दो देर इज अ चार्म ऑन हिज फेस, ही इज प्लीझंट, ही इज काम, बट ही इज ब्लाइंड अँड आय हॅव 2 आईज. हे जग माझं आहे, द वर्ल्ड इज माइन. पुढं बघा. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. आता रस्त्यावरून चालत असताना, वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, रस्त्यावर जात असताना, आय सॉ अ चाइल्ड विथ आयज ऑफ ब्लू, एक मला छोटं मूल दिसलं, त्याचे डोळे कसे होते, ब्लू होते. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले, तो जरी छोटा मुलगा होता, लहान मुलांना दुसऱ्या मुलांसोबत खेळायला आवडतं, परंतु तो मुलगा जस्ट उभा होता आणि इतरांना खेळत असताना बघत होता. इट सेम्ड ही न्यू नॉट वॉट टू डू, असं वाटत होतं, त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं असं पझल्ड एक्सप्रेशन वाटत होते. असं वाटत होतं ही न्यू नॉट वॉट टू डू, काय करावं असं त्याला पेच पडलेलं आहे, असं त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून वाटत होतं. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मी तिथं काही क्षणासाठी थांबलो. देन आय सेड, मग मी म्हणालो, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, बाळा तू इतर मुलं जे खेळत आहेत त्यांना का जॉईन होत नाही, त्यांच्यासोबत खेळत का नाही. ही लुक्ड अहेड विदाऊट अ वर्ड, आणि मी त्याच्याशी बोललो काहीतरी, पण तो एकही अक्षर न बोलता तो जिकडे बघत होता तिकडेच बघत होता, त्यांनी माझ्याकडे जरासुद्धा लक्ष दिलं नाही. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला ऐकायलाच जात नाही, तो बहिरा आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, देवा मला माफ कर जेव्हा मी कुरकुर करतो. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माइन, माझ्याकडे तर 2 कान आहे, देवा तू मला 2 कान दिलेले आहे, हे जग माझं आहे. ते मूल बिचारं बहिरं आहे, त्याला काहीही ऐकायला येत नाही. तो नुसतं पझल्ड होऊन गोंधळलेल्या चेहऱ्याने दुसऱ्या मुलांकडे बघतो आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की ते मुलं काय खेळत आहे, आणि इथं माझ्याकडे तू 2 कान दिलेले आहेस, हे जग माझं आहे. बघा पुढं काय म्हणत आहे, पुढं पोएट म्हणत आहे, कन्क्लूड करत आहे, विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो, माझ्याकडे पाय आहे, ज्या पायाद्वारे मला जिथं वाटलं तिथं मी चालत जाऊ शकतो. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. In the last stanza, poet says, with their legs to take me where I will go. म्हणजे मला जिथं जायचं असेल तिथं जाण्यासाठी, चालून जाण्यासाठी माझ्याजवळ देवानी पाय दिलेले आहे. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, सूर्यास्ताचा जेव्हा आकाशामध्ये म्हणजे नभावर जी लालिमा येते, जो ग्लो येतो, तो बघण्यासाठी देवानी मला डोळे दिलेले आहे. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो, म्हणजे मला कानसुद्धा दिलेली आहे, मला जी माहिती जाणून घ्यायची असेल, जे नॉलेज गेन करायचं असेल ते जाणून घेण्यासाठी मला कानसुद्धा दिलेले आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, आणि इतकं सगळं तू मला दिलेलं असताना, ओ गॉड फॉरगिव्ह मी, देवा मला माफ कर जेव्हा मी कुरकुर करतो. आय एम ब्लेस्ड इन डेड, द वर्ल्ड इज माइन, तुझा आशीर्वाद खरंच माझ्यासोबत आहे आणि हे जग माझं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये नेहमी समाधानी राहायचं. दुसऱ्याकडे दुसरी एखादी वस्तू जास्तीची आहे म्हणून त्याचा हेवा किंवा मत्सर कधीही करू नये. आपल्याला देवानी 2 डोळे, 2 कान, एक नाक, हात, पाय सगळं दिलेलं आहे, ज्याच्या भरोशावर आपण काहीही करू शकतो. सो ऑलवेज रिमेंबर, द वर्ल्ड इज माइन. अ व्हेरी ब्युटिफुल पोएम बाय जॉय लवलेट क्रॉफोर्ड. तर अशाच दुसऱ्या एखाद्या कवितेसोबत आपण पुन्हा भेटूया. टिल देन, हॅव अ नाईस डे.